आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि जे भारतीय जनता पार्टीने जे आमच्यावर विश्वास दाखवला, खास करून मोदी साहेब, आमचे मुंबई अध्यक्ष सातम साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे देवा भाऊ यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास नक्कीच आम्ही सार्थ करणार आणि हा 155चा जो गड आहे तो आम्ही भाजपामय करू आणि निश्चितपणे त्या गडाला आम्ही होणार नाही हे मी आपल्या समोर आश्वस्त करतो। उमेदवारी दिली आहे, विरोध साहजिकच आहे, कारण विरोध हा असायलाच पाहिजे, कारण आपण जसं डाळीमध्ये मीठ टाकतो ते असलंच पाहिजे, त्याशिवाय डाळीला चव लागत नाही। आता जो विरोध आहे तो त्यांचा स्वाभाविक आहे, मी त्यांचा आदर करतो, कारण ज्या पक्षा ज्यांनी काम केलं त्यांचा विरोध असणं स्वाभाविक आहे आणि त्यांचा बिलकुल अनादर न करता त्यांचा सन्मान करतो मी की पक्षाचा आदेश मानून त्यांनी माझ्याबरोबर राहावे। त्यांना पुन्हा एकदा आपल्या चॅनल मार्फत विनंती करतो आणि त्यांनी पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल याकडे लक्ष देऊन हा भाजपचा गड कसा बनवला जाईल याकडे लक्ष द्यावं, एवढंच या प्रसंगी सांगू शकतो। खरं म्हणजे आता जे वारं व्हायला लागलेलं आहे अख्ख्या भारतामध्ये, जो विकासाचा वारा आहे त्या विकासाकडे बघता पूर्ण भारताचं, महाराष्ट्राचं आणि खास करून मुंबई आम्हाला चांगली शाबूत ठेवायची आणि मुंबईमध्ये जो विकास करून दाखवायचा आहे ते भाजपाशिवाय कोणी करू शकत नाही याची खात्री पटलेली आहे। आणि शेवटी कितीही झालं तर विकास बनलं तर सत्तेशिवाय विकास होत नाही आणि आमचा विकास हा आमचा भाजपाचा महापौर आल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरलेलो येतं आणि प्रत्येक वर्ड आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि आम्ही आकडा पार करून आमच्या सोबळावर महापौर बसवणार एवढं मात्र निश्चित आहे। पक्षाचा विश्वास होता म्हणून मला तिकीट त्यांनी दिली, त्यांचे धन्यवाद करतो। त्याबद्दल आणि विरोध होता बघा, आता तो विरोध हा काय, आता आम्ही फॉर्म भरलाय अधिकृत पक्षाचा, तो विरोध करणार हे करतीलच, कारण त्यांना माहित नाही की ते कुणाला विरोध करतात। आज आपल्या वार्डामध्ये 155 मध्ये 3 टन झाले, आपल्याला कमळ चिन्ह नव्हतं, आज आपण दुसऱ्याच्या चिन्हावरती आपण निवडणुका लढवल्या, आज आपल्याला कमळ चिन्ह आलं आहे आणि हे श्रीकांत शेट्टीजीच्या माध्यमातून आलेलं आहे हे चिन्ह आहे। आणि आज तुम्ही बघणार मंडळचे सर्व कार्यकर्ते, वार्डातले कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते किती उत्साही आहेत आणि आता कुणाचा विरोध नाहीये, सर्व संपलेला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने काम करू। काय आवाहन करणार जनतेला मी हेच आवाहन करतो की श्रीकांत शेट्टे साहेब हे 155चे माजी वार्ड नगरसेवक होते आणि त्यांच्या कामाची जी आता पोचपावती द्यायची खरी वेळ आलेली आहे आणि साहेबांनी आपल्या कामाच्या रूपात हर्षताई शेट्टे यांना उभं केलेलं आहे, तर सगळ्यांनी आपली कामाची जे मतं आहेत ते ताईंना द्यावे।